वाळवणं म्हटलं की काय करू आणि काय नाही आणि किती करू आणि किती नाही असं प्रत्येक गृहिणीला होतंच की हो. कारण हेच सांडगे वडे केलेले असतील ना तर ऐनवेळी भाजीला काय करायचं याचं थोडंफार तरी टेन्शन प्रत्येक गृहिणीचं कमी होतंच. नमस्कार, SB किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आज आपण उन्हाळी वाळवणातला भाजीचा प्रकार तो म्हणजे सांडगे. तर हे मटकीचे सांडगे याची डब्यासाठी लपतपीत भाजी कशी करायची ते बघूया. आता हे सांडगे जर या उन्हाळ कामाच्या नादात एकदा का डब्यात भरून ठेवले तर ते लवकर काय बाहेर येणार नाहीत, म्हणून ही ताजी ताजी रेसिपी खास तुमच्यासाठी. तर याची लपतपीत भाजीसुद्धा खूप छान होते, पातळ भाजीसुद्धा खूप छान बनते आणि सुकी म्हणजे लपतपीत भाजीसुद्धा खूप मस्त बनते. डब्यासाठी सुद्धा तुम्ही या सांडग्यांची भाजी बनवून देऊ शकता. खूपच अप्रतिम अशी ही भाजी बनते. तर ही रेसिपी शेवटपर्यंत पहा. रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक जरूर करा आणि अशाच छान छान रेसिपीज नेहमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा. सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या अशा छान छान रेसिपीचा आनंद घेऊ शकाल. तर मटकीच्या डाळीचे सांडग्यांची भाजी बनवण्यासाठी मी इथे सांडगे घेतलेले आहेत. तर 1 वाटी सांडगे घेतलेले आहेत आणि हे सांडगे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर हे सांडगे आपण तव्यावरती खरपूस असे भाजून घेणार आहोत. तर सांडगे भाजत असताना आपल्याला तेल घालायचे. अर्धी पळी तेल घातलेलं आहे आणि सुरुवातीला तवा तापेपर्यंत गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि तवा तापल्याच्या नंतरनं गॅस कमी करून मंद आचेवरती हे सांडगे चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे. तर सांडगे भाजून झालेले आहेत, काढून घेऊया. तर हे सांडगे खूप मस्त असे खरपूस भाजले जातात कमी गॅसवरती. तर आता सांडग्यांच्या भाजीला फोडणी देऊया. तर कढईमध्ये 2 पळी तेल घातले. तेल गरम झालं की यामध्ये जिरं घालायचे. तर अर्धा ते पाव चमचा जिरं घातले आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. तर तेलामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की ही सांडग्यांची भाजी खूप मस्त बनते चवीला. तर यामध्ये 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घातली. आलं लसूण पेस्ट छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि ही आलं लसूण पेस्ट चांगली परतून घेतली की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर एकदम बारीक चिरलेले 2 मध्यम आकाराचे कांदे मी इथे वापरलेत. तर कांदा एकदम बारीक चिरता येत नसेल तर चॉपरचा वापर तुम्ही करू शकता. तर कांद्यामध्ये मी इथे चवीनुसार मीठ घातले. कांद्यामध्ये मीठ घातल्यामुळे हे कांदा पटकन मऊ होतो आणि आपल्याला ग्रेव्ही करायची तर ग्रेव्ही करण्यासाठी मदत होते. कांदा पटकन मऊ झाला, करपला नाही की ग्रेव्ही छान बनते. तर तुम्ही बघू शकताय टोमॅटोसुद्धा इथे मी घातलेला आहे. तर 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो घातले. हळद पावडर घातली आणि मसाला घातला आहे आणि पाव चमचा हळद पावडर इथे मी वापरली आहे आणि 1 चमचा हा घरगुती मसाला वापरलेला आहे आणि 2 चिमूट हिंग घातलेले. तर घरगुती मसाला घालतानाचा व्हिडिओ स्किप झाला त्यामुळे मी पुन्हा इथे 1 चमचा हे मसाला दाखवलेला आहे. तर मसाला घातल्या लगेचच थोडंसं परतून आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि गरम पाणी घालून झालं की आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 3-4 मिनटं ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. तर 3-4 मिनटांनी तुम्ही बघू शकताय लो फ्लेमवरती ही ग्रेव्ही शिजवून घेतली आपण आणि आता झाकण न ठेवता 2 मिनटासाठी शिजवून घेऊया, म्हणजे या ग्रेव्हीला खूप छान तर्री येते. तर ही ग्रेव्ही थोडीशी आपण चांगली हलवून घेतली आणि या ग्रेव्हीला 2-3 मिनटं पुन्हा आपण झाकण न ठेवता शिजवली. तुम्ही बघू शकताय काय मस्त कमाल ही ग्रेव्ही दिसते. खूपच अप्रतिम अशी ही भाजी बनवून तयार होते. खरं तर ही आचारी पद्धत आहे टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही बनवण्याची. तर तुम्ही बघू शकताय यामध्ये सांडगेसुद्धा मी घातलेले आहेत. तर हे भाजून घेतलेले सांडगे आता यामध्ये घातले आणि यामध्ये आता थोडंसं याला परतून घेऊया आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे चांगलं अजून परतून घेतलं की यामध्ये गरम पाणी घालायचे. तर उकळलेलं गरम पाणी घातलं की भाजी खूपच मस्त बनते चवीलासुद्धा आणि पटकन शिजते आणि या भाजीला खूप मस्त तर्रीसुद्धा येते. तर तुम्ही बघू शकता इथे गरम पाणी मी घातलेलं आहे. तर 1.5 ते 2 ग्लास आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. पाणी थोडंसं सांडग्यांच्या भाजीला जास्त लागतं, म्हणजे सांडगे शिजायला पाणी जास्त लागतं. झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं ही सांडग्यांची भाजी मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घेतली. तुम्ही बघू शकता इथे. तर हे सांडगे आता आपले चांगले शिजलेले आहेत. सांडग्यांचा आकारसुद्धा थोडासा मोठा झाला आहे, म्हणजे सांडगे छान फुललेले आहेत आणि ही भाजी आपली बनवून तयार झाली. यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि काय कमाल रंग आलेला आहे भाजीला तुम्ही बघू शकताय. तर हा घरगुती मसाला मी वापरलेला आहे भाजीला. तुम्ही कोणताही साठवणीतला मसाला वापरू शकता किंवा कांदा लसूण मसाला वापरू शकता भाजीला. तर ही सांडग्यांची भाजी आपली बनवून तयार झाली
तर लपतपीत भाजी आपली इथे बनलेली आहे. तुम्ही डब्यासाठी ही सांडग्यांची भाजी बनवून देऊ शकता अशा पद्धतीने बनवून. खूप छान होते. जर अशा पद्धतीने डब्याला तुम्ही ही भाजी जर दिली तर तुमचा डबा नक्कीच संपूनच घरी येईल. तर ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर कशाबरोबरही सर्व करू शकता. तर ही सांडग्यांची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. हे मटकीचे सांडगे आहेत. तर याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली, नक्की चेक करा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.